एसटी भाडेवाढीच्या विरोधात यवतमाळच्या महागाव येथे बस स्थानकासमोर ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलंय। एसटी भाडेवाढीच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय। सेनेच्या कार्यकर्त्यांनी महागाव शहरातील बस स्थानकासमोर चक्काजाम आंदोलन करून एकीकडे लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जातात तर दुसरीकडे एसटी बसेसचे भाडेवाढ करून सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचं काम हे सरकार करतंय असा आरोप ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केलाय। याचाच निषेध म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी चक्काजाम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे। तालुकास्तरीय हा चक्काजाम चालू आहे। प्रत्येक ठिकाणी हा चक्काजाम या शासनाला कळायला पाहिजे की दरवाढ झाल्यामुळे सामान्य माणसाला जे आश्वासन दिले होते ते कुठेही पूर्तता होत नाही। एकीकडे मोफत प्रवास करायचा आणि एकीकडे दरवाढ करायची। मुळामध्ये या मंत्र्यांमध्ये समन्वय नाही, प्रशासनामध्ये समन्वय नाही आणि दरवाढ होत असताना हे परिवार मंत्री म्हणतात की आम्हाला कुठलीच माहिती नाही। हे सरकार चाललं तरी कसं आणि याच्याच निषेधार्थ आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करतोय, चक्काजाम करतोय। म्हणून या लोकहिताच्या न्यायासाठी आम्ही या मागण्या आहेत आमच्या की ही दरवाढ तात्काळ कमी करावी या प्रशासनाने, म्हणून या ठिकाणी आम्ही चक्काजाम करतोय। काय सांगसाल, राज्य सरकारने जवळपास 15% जवळपास जी आहे दरवाढ एसटी प्रवासाच्या भाड्यात केलेली आहे, काय सांगसाल? शासनाचं धोरण हे जनतेला छत देऊन घर काढण्यासारखं आहे। शासनात आणि प्रशासनात कुठलाही समन्वय नाही आहे। त्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या वतीने राज्यभर आम्ही आंदोलन करत आहोत। शासनाची दखल घेऊन ही दरवाढ कमी करायला अशी आम्हाला सामान्य जनतेला लागलेला या सरकारने भूखंडच आहे। या सरकारने खूप मोठी आश्वासनं दिली होती। आश्वासनाची पूर्तता हेच करत आहे। याच्यासाठी आम्ही शिवसैनिक रस्त्यावर उतरलो, याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि दरवाढ रद्द करायला भाग पाडू शकतो। यवतमाळ प्रतिनिधी अफरोज पठाण, TV10 मराठी।